आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पिंपरी चिंचवडमधील जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली. आपल्या दादाची जर छाती फाडली तर छत्रपती शिवाजी महाराज बाहेर निघतील. आपल्या दादांची जर छाती फाडली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्या देवी निघतील, प्रभू श्रीराम आणि हनुमान निघतील. तिकडच्या दादाची जर छाती फाडली तर 10, 15, 20 कारखाने ढापलेले निघतील. तिकडच्या दादाची जर छाती फाडली तर पिंपरी चिंचवड मधले आणि पुणे महानगरपालिकेतले अनेक सातबारे निघतील. तिकडच्या जर दादाची छाती फाडली तर अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं निघतील. दादातला सुद्धा फार मोठा फरक आहे आणि त्यामुळं या दादाच्या नादाला कुणी लागू नये. म्हणजे आमच्या नादाला लागलं तर आम्ही बघून घ्या. मी आता 10 वर्ष तुमच्या नादाला लागलोय, माझं काय केलंय तुम्ही ते ह्या दादाचं कराल. आम्हाला यात जायचं नव्हतं, महायुती आहे आमची. आता ते भाजपवर बोलायला लागले. भाजपच्या बाबतीमध्ये काय स्टेटमेंट केलं तुम्ही बघितलं? अरे जर का घेशील भाजपशी पंगा, भर चौकामध्ये करील नंगा. ध्यानात ठेव बर का, हे भाजप आहे बर का. मी गेली 10 वर्षे पवारांच्या विरोधात उभा आहे. त्यांनी माझं काहीही करू शकले नाही. मग महेश लांडगे यांचं काय करणार, असा सवाल करत पडळकरांनी अजित पवारांना टोला लगावला. भाजपचे नादी लागल्यास परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला. पिंपरी चिंचवड महापालिकेबाबत बोलताना पडळकर म्हणाले की ही महापालिका सोन्याचा अंड देणारी कोंबडी असून विरोधक ती कापण्याचा प्रयत्न करत आहेत. याच कारणामुळे आमदार महेश लांडगे यांच्यावर सातत्याने टीका होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तो रोहित पवार सुद्धा दादावर बोलायला लागला. अरे शेंबूड काढायचं कळतो का तुला? तू दादावरती बोलतो. महेश दादा काय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला आमदार नाही आहे. तो इथल्या मातीतल्या लोकांनी, महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या इतर राहिलेल्या लोकांनी नेता तयार केलेला आहे. तो असा काय रेडीमेड नाही, घराणेशाहीतनं जन्माला आलेला नेता नाही महेश दादा. बाप गेला का पोरगा गेला का नातू, त्या प्रक्रियेतनं महेश दादा आमदार झालेला नाही. महेश दादा इथल्या लोकांच्या प्रेमावरती तयार झालेला नेता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना पडळकर म्हणाले की पक्षाची एक्सपायरी डेट जवळ आली असून 2029 पर्यंत पक्ष टिकेल की नाही याबाबत शंका आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच अजित पवारांना सत्तेत सन्मानाची खुर्ची मिळाल्याचा दावा करत ती खुर्ची सांभाळा आणि भाजपच्या नादी लागू नका असा टोला त्यांनी लगावला. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.